पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. आवाज यायला पाहिजे बरं. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सर्व संतन की. छत्रपती शिवाजी महाराज की. मंडळी, आता जे आपल्या समोर सादर झालं ते मुक्ताई स्तोत्र प्रांजल अक्कलकोटकर आणि त्याच्या सहकाऱ्यांना मी विनंती करतो. गेली का काय खाली? तर त्यांना विनंती करतो की पटकन त्यांनी स्टेजवर यावं. यांनी अर्ध्या दिवसात तयार केलेला आहे आपल्या चित्रपटासाठी. ही सगळ्यांची ओळख करून देतो. आपल्या बरोबर आहेत प्रांजल अक्कलकोटकर. यांचा वृंद गंधर्व सख्यम नावाचा संस्कृत रॉक बँड आहे. त्यांच्या बरोबर आहेत नूतन परब, आमच्या मुख्य गायिका. त्यानंतर प्रथमेश चौधरी, रोहन बावडेकर, स्मिता कुलकर्णी, रुपाली धर्माधिकारी, प्रज्ञा प्रभुदेसाई. नूतन आहे. ठीक. मी सर्वांना विनंती करतो कृपया प्रेक्षकांमध्ये स्थानापन्न व्हावं. माऊली रामकृष्ण हरी. आज सुरुवातीला आपण एका महामानवाचं स्मरण करूया. आपल्याला नाव सांगायला नको, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं. आज हनुमान जयंती आहे. या दिवशी आपल्या छत्रपती शिवरायांनी स्वर्गाकडे प्रस्थान ठेवलं. महाराष्ट्र पोरका केला, पोरका झाला. त्यांची आज पुण्यतिथी आहे. माऊली छत्रपती शिवरायांच्या सारखे महापुरुष ज्या तिथीला निर्वाणाने पावन करतात त्या दिवसालाही ते पुण्य मिळतं, म्हणून त्या तिथीला पुण्यतिथी असं म्हणतात. या पावन दिवशी आज आपण हरिनामाचा गजर करणार आहोत, पठण करणार आहोत. माऊली टाळ मृदंगाचा झणत्कार ऐकला की महाराष्ट्राचं मन गहिवरतं. सासूर वाशिणीला भावाची हाक ऐकू आल्यावरती जसं खोसेला पदर सोडते, खांद्यावर घेते आणि धावत सुटते माहेराकडे, तसं महाराष्ट्राचं मन वारकऱ्यांच्या दिंडीकडे धावतं. त्याला वैकुंठा माहेरीचा सावळा श्रीरंग आठवतो. हा सोहळा फक्त आषाढी कार्तिकी पुरता मर्यादित राहू नये म्हणून आपण आज भेटलेलो आहोत. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्रपटाची गीतं, अभंग गीतं आजपासून रोज आपण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अनुभवणार आहोत. तेव्हा माऊली ध्यान देऊन ऐका. सुमारे 750 वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात साक्षात सरस्वती मातेनं नवरसांचा आणि काव्यकल्पनांचा सारीपाट मांडला होता. एका लहानशा गोजीरवाण्या साजिऱ्या सुकुमार मुलाशी. त्या मुलाचं नाव होतं आपल्या सगळ्यांची माऊली संत ज्ञानेश्वर. त्याचे वडील बंधू निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेनं आणि धाकट्या बंधू सोपान काकांच्या साक्षीनं हा खेळ रंगात आला होता. विणेचा तारा झंकारत होत्या आणि आपल्या पाठीशी साक्षात आदिमाया चितकला मुक्ताई उभी आहे हे माहीत असल्यामुळं संत ज्ञानेश्वर अभिनव वाग्विलासाचे जे फासे आहेत ते पैजा लावून आवेशाने विकत होते आणि म्हणत होते, माझा मराठाची बोलू कौतुके, परते अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानेश्वर म्हणजे भाषा कुबेर. भगवद्गीतेचं एक देशिकार लेणं त्यांनी घडवलं. त्यांचं शांतरसेना मंडळी तो शृंगाराच्या माथ्यावर पाय देऊन नाचतो. शके 1212 गोदावरीच्या दक्षिण तीरी महादेवीच्या क्षेत्री नेवासे येथे श्रोत्यांच्या आणि मग आपल्या पदरात हे पुण्य पडलं. ज्ञानेश्वरी. काय गंमत आहे बघा. ग्रंथ लिहिणारा ज्ञान ईश्वर, ग्रंथाचं नाव ज्ञान ईश्वरी. आणि या ईश्वरी ज्ञान सांगणाऱ्या महात्म्याचं वर्णन आपल्यासारख्यांनी काय करावं. आपल्याकडे कुठे ती शब्दसंपदा आहे. त्याचं वर्णन करण्यासाठी संत शिरोमणी नामदेवरायांसारखी एक महान लेखणी असावी लागते. मग नामदेवराय म्हणतात, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. आणि मग ख्याती सांगायला येत आहेत आपले लाडके अवधूत गांधी.
थांबा. अवधूत गांधी यांना ही चाल माऊलींच्या समाधीचा पोषक करताना सुचलेली आहे. बरं, इथे आपण एक महत्वाची ओळख करून घेऊया. संत नामदेवरायांची भूमिका ज्यांनी चित्रपटात साकारली आहे ते आमचे परम मित्र आदिनाथ कोठारे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो आणि अवधूत गांधींना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा सन्मान करावा. महाराज, हा सोहळा साधा नाही बरं का. अहो, संत निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका अशा संतांच्या लाडक्या बहिणीचा मुक्ताई माऊलीचा सोहळा आहे. भले भले सज्जन या ठिकाणी उपस्थित झालेत बरं का. त्यांची ओळख करून घ्यावी लागतेच ना महाराज. माऊली मुंबई नगरात एक फार मोठं संस्थान आहे. त्या संस्थानाचं नाव आहे AA फिल्म्स. ही संस्था चित्रपट वितरणाच्या क्षेत्रात अति बळीवंत आहे. बाहुबली म्हणू नका, KGF म्हणू नका, गेला बाजार पुष्पा म्हणू नका, ते सगळं सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. या सगळ्याचं वितरण या अति बळीवंत संस्थेने केले महाराज. आणि संतांचा महिमा असा की या गोड चरित्रानं या संस्थेला भुरळ घातली आणि त्या AA फिल्मचे अनिल थडानी सर आमच्या बरोबर उभे राहिले आणि हा चित्रपट साकारला गेला. हा चित्रपट निर्माण करणं खूप अवघड होतं आणि कथा ऐकल्याबरोबर त्या कथेमधलं मार्दव, त्या कथेचं महत्व, आजच्या काळातलं संपूर्ण त्याची गरज हे लक्षात घेता अनिल सरांनी आम्हाला तात्काळ आमच्या पाठीशी हात उभा केला आणि हा चित्रपट उभारायला मी माननीय अनिल सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. Everyone, sorry, I'll be speaking in English. It's always been a pleasure working with Iqbal from his very first film. He's a powerhouse of talent and it's always been an honor. I wish him all the best and all the best to the entire cast of the film, wishing them all the success. Thank you, sir. मी मान्यवरांना विनंती करतो. थँक्यू. माऊली, आज आपला संगीत सोहळा आहे. हे संगीत महाराष्ट्राच्या चरणी अर्पण करायचं आहे. हे जे संगीत आहे ते अर्पण करण्यासाठी तसाच एक मोठा आशीर्वाद आपल्या बरोबर असायला हवा. असा आशीर्वाद आज आपल्याला माऊलींच्या कृपेने लाभलेला आहे. चैतन्यमयी आवाज आहे, त्याला मधुर संगीताचा वाज आहे आणि भगवत भक्तीचा साज आहे. बघूया तर खरं आज पांडुरंगानं, ज्ञानेश्वर माऊलींनी आणि मुक्ताईंनी आपल्याकडे आपल्याला आशीर्वाद म्हणून कोणत्या महान व्यक्तीला पाठवलंय पाहूया.
या मंडळींनी, या चारी भावंडांनी अहंकाराची, उच्च नीचतेची, धर्मकल्पनांची आणि अंधश्रद्धेची जळमट फटकारून काढायचं अवघड काम केलं. साध्या भक्ती मार्गानेही ईश्वर भेटतो हे समाजाला समजावलं. त्यासाठी सोपा मार्ग सांगितला, एकतत्व नाम दृढ धरी मना. हरिपाठ. या चित्रपटात हरिपाठातले 2 अभंग आहेत बरं कमावली. त्यातला एक हरिपाठ आता एका कोवळ्या साजिऱ्या आवाजात ऐकूया. हरिपाठाचं शीर्षक आहे भावे वीण भक्ती आणि हा स्वर आहे नव्या अभिजात महाराष्ट्राचा सृजन कुलकर्णी त्याचं नाव, जो या चित्रपटामध्ये माऊलींचा गाता गळा आहे. आमंत्रित करतो सृजन कुलकर्णी. टाळ्यांचं वगैरे कमी पडतोय बरं का. आम्हा कलाकारांना टाळायची. सचिनकडे पहा, नवीन तरुण आहे आणि सुदैवाने आम्हाला माऊलींनी हा आवाज धाडलेला आहे. धन्यवाद. एके दिवशी झालं काय मंडळी, 4-5 ब्राह्मण आले, अगदीच अपरिचित, गावातले सुद्धा नसावेत. ज्ञानदेवांनी ते योगीराज चांगदेवांकडनं आल्याचं ओळखलं आणि अजून म्हटलं, काय योगीराजांनी आम्हाला त्याला पत्र दिलं ना, पण कागद कोराच आहे. त्यांच्याबरोबर आलेले बसलेले आजूबाजूला सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि मुक्ता हसायला लागली. ब्राह्मण कोरा कागद ज्ञानदेवांना देऊ गेले, तेवढ्यात मुक्तानी चटकत तो ओढून घेतला आणि म्हणाले, दादा हे आखरीत बघ, 1400 वर्ष जगून सुद्धा हा कोराच. आजूबाजूच्या मंडळींनी विचारलं, कोण आहेत, कोण हे चांगदेव? त्याच्यावर मुक्ताईच पुढे म्हणाली, हे परमयोगी आहेत, तापितिरी असतात, शंकराचे परम उपासक आहेत, योगविद्येत आणि चमत्कार करण्यात पारंगत आहेत. आपल्या चमत्कारांचं पोषण करण्यात आणि अहंकार वाढवण्यात शेकडो वर्ष वाया घालवलेली आहेत. आलेले ते ब्राह्मण मध्येच म्हणाले, हो हो हो, ज्ञानेश्वरांनी पैठणला रेड्यामुखी वेद बजावले ते स्वामीच कळाले.
ताडकन मुक्ता म्हणाली आणि त्यांच्या अहंकारात कापराची आहुती पडली. मायेला काय लिहायचं त्याचं कोडं पडलं आणि कागद कोरा पाठवला. निवृत्ती म्हणाला, ज्ञानदेवा, या पत्राचं छानसं उत्तर दे. ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिलं ते चांगदेव 65 म्हणून आता प्रसिद्ध आहे. हे पत्र केलं आणि असं कळलं की महायती चांगलेच भडकलेत आणि त्यांनी भावंडांना भेटायला आळंदीत प्रवेश केला. दाढी, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, हातात त्रिशूळ, जणू वृत्तांत काळच. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे केवळ पाहिलं आणि आळंदीकरांना दिसलं की धडाधडा करून या चौघांना घेऊन एक मातीची भिंत चालली आहे अहंकाराने नटलेल्या या 1400 वर्षांच्या यतीला भेटायला. एकीकडे अभिनिवेश आणि दारुण अहंकाराची सजीव मूर्ती चांगदेव आणि दुसरीकडे प्रेमाने भारलेली सज्जनांना आसरा देणारी भिंत. एकीकडे चैतन्य आणि दुसरीकडे केवळ माती. एक गर्जना करणारा तर दुसरं केवळ मूक. एक शुद्ध तर एक शांत. एक अनावर तर एक नियंत्रक. वाघावर बसलेल्या चांगदेवानं तो मातीचा ढीग या लहानग्यांनी चालवलेला पाहिला आणि त्याच्या शरीरावरची अहंकाराची फुटं गळून पडली. त्याने हातातला सर्प फेकून दिला आणि चांगदेव निवृत्तीनाथांना गुरुपदेशासाठी विनवू लागला. तेव्हा निवृत्तीनाथांनी मुक्तेला म्हटलं, मुक्ते, हा चांगदेव तुझ्या ओटीत घालतो, सांभाळशील? मुक्ता म्हणाले, हो गुरुदाता. पुढे एकदा असं झालं की चांगदेव चुकून मुक्ताबाई स्नान करत असलेल्या ठिकाणी पोचले. शर्मून मागे फिरले. मुक्ताई कडाडली, हा मेला निगुऱ्या. आणि मग असं घडलं. गुरुमाऊली, आपण मग मला निगुऱ्या म्हणालात. माझ्या हातून काही चूक राहिली का? तुझ्या मनी विकार का आला? तुला अजूनही आत्मबोध झाला नाही? अरे, भिंतीला जसे कोनाडे असतात तसे देहालाही असतात असं समजून तू निर्विकारपणानं पुढे आला असतास. गावात शेतात गाई गुरं काय वस्त्र लिहून मिळतात, मग त्याच्यापैकीच मी एक आहे असे तू प्रत्ययात का येऊ नये? अरे, आत्मरूपी पडिली विठी सांगया पाहे सर्व सृष्टी. चर्मचक्षुने न लक्षी, ज्ञानदृष्टीने परीक्षी. स्वर्गात बृहस्पतीनं आई सरस्वतीला वाहिलेली 4 चाफ्याची फुलं चुकून महाराष्ट्रात उघडून पडली. माऊली, ही बाळ म्हणजे कैवल्याचे पुतळे, चैतन्याचे जिव्हाळे, विष्णू भक्तीचे उमाळे आणि महाराष्ट्र सारस्वताचे सोहळे. ज्ञानेश्वर माऊली आपल्या प्रतिभेनं पंढरपूरच्या विठाई जगदंबेला आळवत होते. ते म्हणत होते, त्यांना काय दिसलं असेल बरं, काय प्रतिभा आहे बघा एवढ्याशा लहानग्या लेकराची. त्यांना काय दिसलं असेल? विठाई जगदंबा दिसली. विटेवर उभी असलेली विठाबाई दिसली. तिच्या ठाई आद्यशक्ती आदिमाया दिसली. कारण त्यांच्याबरोबर आद्यशक्ती आदिमाया मुक्ताई होती. आणि त्या मुक्ताईसाठी, त्या मुक्ताई समोर या विठाबाईला ज्ञानेश्वरांनी आळवायला सुरुवात केली.
मंडळी, माऊलींनी सर्व प्रकारचे साहित्य प्रकार हाताळले. अभंग रचना तर केल्याच, आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, पण त्यांचाच हा लोककला प्रकार गोंधळ आपण पाहिला. तशीच त्यांनी लिहिली आतपर्यंत हलवून टाकणारी एक विरहिणी. ती विरहिणी ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वर्गीय आवाजामध्ये. नमस्कार. आज माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी हा सुवर्ण क्षण आहे असं मी म्हणते. कारण ज्यांना मी कायम गुरुस्थानी मानत आलेले आहे, ज्यांच्याबद्दल मनात फक्त आदर, आस्था आणि प्रचंड प्रेम एक कलाकार म्हणून कायम राहिलेलं आहे, अशा सुरेशजींच्या हस्ते आज ह्या गाण्यांचं रिलीज होत आहे. त्याबद्दल सुरेशजी, आम्ही सगळेच खूप भाग्यवान आहोत. तुमचा आशीर्वाद असाच असू द्या. आणि दिग्पालच्या चित्रपटांमध्ये गाताना कायमच वेगळा आनंद असतो, कारण का तो उत्तम दिग्दर्शक तर आहेच, पण त्याचबरोबर उत्तम काव्याची जाण, संगीताची जाण आणि उत्तम काव्य तो स्वतः लिहितो. त्यामुळे त्याच्या चित्रपटाचा भाग होणं हे कायम आनंददायी असतं. आणि अवधूत गांधी यांनी फार सुंदर संगीत या चित्रपटाला दिलेलं आहे आणि देवदत्त बाजी यांनी सुद्धा त्याला जोड लावलेली आहे. तर आपण थेट गाण्याकडे वळूया.
मंडळी, आमचं हे सगळं कुटुंब आहे. वेलाताईंसारखे आणि तुम्हा सगळ्यांसारखे आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत. यातील काही सदस्य पुण्याच्या आमच्या ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांचा सन्मान या निमित्ताने आम्ही करू इच्छितो. मी आमची गुरु माऊली शामराव जोशी सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आपण सन्मान करीत आहोत समीर धर्माधिकारी सर यांचा. माऊली, या सगळ्यामध्ये आम्ही ज्याला खरोखर मिस करत आहोत तो म्हणजे आमचा लाडका संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी हा सगळा संगीत अल्बम अवधूत गांधीच्या चाली आणि या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. मी देवदत्ताला विनंती करतो. देवदत्त आला नाही. तो आज काही कारणावश येऊ नाही शकला, पण आम्ही त्याला नक्कीच मिस करतो आहोत. आता मी पुढे विनंती करतो की माझे सगळे मान्यवर कुटुंबाचे सदस्य यांनी मंचावर यावं. मृणालताई, समीर सर, माझी सगळी लाडकी भावंड, अक्षय केळकर, विपिन सुर्वे, अभिजित, सगळ्यांनी कृपया स्टेजवर यावं. स्मिता, सूरज, सगळ्यांनी कृपया मंचावर यावं. आधी आपण हे लक्षात घेऊ महाराज की आपण यांना खूप छळलं. त्यांचे आईबाप त्यांच्यापासून हिरावून घेतले, पण ही बाळं कधी उद्विग्न झाली नाहीत. त्यांचा मनाचा आकार हा आकाशा एवढा होता. त्यांनी लिहिलेल्या शब्दांची चव अमृतासारखी होती. यांनी आपल्याला शहाणा करायचा प्रयत्न केला. इतका त्रास सहन करूनही कधी त्यांनी कोणाला शिव्याशाप दिले नाहीत, लिहिले सुद्धा नाहीत. हा सगळा माणूस धर्म जागा करण्यासाठीचा शब्दांचा वसा दिल्यावर तो स्वतःसाठी काही मागितलं नाही, मागितलं ते जगासाठी. इतकं सगळं सहन केल्यावर माऊली म्हणाले
आता हे जग सुखी होऊ दे, आता सगळ्यांना सगळं काही मिळू दे. ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत की हा जो सोहळा आहे अमृताचा, हा आता इथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपण त्यांच्या चरणी अर्पण करणार आहोत. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 ज्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत त्या घेऊन मंचावरती यावं. पुन्हा एकदा त्रास देतो, पुन्हा एकदा माननीय अनिल सर, मृणालताई, आमचे गुरुजी यांना विनंती करतो स्टेजवर यावं. माफ करा, सॉरी मी सारखं तुम्हाला वर खाली करवतो आहे, पण थोडा कार्यक्रमात बदल केल्यामुळे या. आज एका आगळ्या वेगळ्या समारंभाला मला येता आलं आणि मला बोलवलं त्याबद्दल दिग्पाल तुमचा खूप आभारी आहे. आगळा वेगळा सोहळा याच्यासाठी की
गाण्याचं असं रिलीज मी आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय. मलाही जवळजवळ 48 वर्ष झाली इंडस्ट्रीत, पण असं काही जिवंत हा रिलीज सोहळा ठेवलाय आमच्या समोर. त्यामुळे मी भारावून गेलोय. मी माझी लाडकी बेला, दिग्पालजी, माझी आवडती मृणाल, अनिलजी, धर्माधिकारी साहेब, ओळखीची मंडळी आहेत सगळी. आपका बहुत बहुत शुक्रिया, आभार. आपने इतनी खूबसूरत फिल्म का निर्माण किया है. आणि ज्ञानेश्वर माऊलींना सगळ्यांच्या हृदयात त्यांची प्रतिभा नेहमीच जागी असते. आणि आज हा सोहळा करून आणखी जागी केली, त्याबद्दल दिग्पाल तुमचे खूप खूप आभार. आणि मी पुन्हा एकदा ह्या संस्थेचा खूप आभारी आहे की मला त्यांनी अगदी परवा बेलाचा फोन आला आणि मी आज हे सगळं जिवंत माझ्या डोळ्यांनी बघू शकलो, त्याबद्दल धन्यवाद. आज हे गाणं लोकार्पण केलेलं आहे. सुंदर गाणारी दिसणारी तिने गायलंय. आणि ही फिल्म खूप चालो, लोकांच्या घराघरात ही फिल्म जाओ, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. मी सुरेशजींना मंचावर थांबायची विनंती करतो. बाकी सर्वांना कृपया स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आपला जो संगीत सोहळा जो आहे, हा संगीत सोहळा उत्तरोत्तर रंगत चाललेला आहे. महत्वाच्या 2 गोष्टी राहिलेल्या आहेत. एक म्हणजे याच्यात समाधी सोहळा आहे ज्ञानेश्वर माऊलींचा, आणि त्याकरता आम्ही एक वेगळा विचार करायचा प्रयत्न केला की समाधी सोहळ्याला संत नामदेवरायांनी कोण कोण उपस्थित होतं हे लिहिलेलं आहे. तर त्या सगळ्या संतांना तिथे बोलवलं आणि त्या समाधी सोहळ्यात जे संत उपस्थित होते त्या संतांच्या चरणांमध्ये, त्यांच्या अभंगांमध्ये जिथे ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन आहे, त्यांची नाममुद्रा आहे आणि संतांची नाममुद्रा आहे, असा एक अभंग आम्ही त्यांच्या अभंगांमधनं तयार केला आणि तो अत्यंत नामवंत गायकांनी गायलेला आहे. मी आता ते आपल्याबरोबर उपस्थित आहेत इथे सगळे आणि सादरीकरणही करणार आहेत. मी आधी त्यांचा सन्मान करू इच्छितो. मी विनंती करतो माननीय रघुनंदन पणशीकर सरांना मंचावर येण्याची आणि विनंती करतो सुरेशजींना की त्यांचा सन्मान करावा कृपया.
स्थानापन्न व्हावं. आपण समाधी सोहळा आणि त्यानंतर लगेचच पसायदान पाहून हा सोहळा संपवणार आहोत हे तेवढी विनंती करतो. महाराज ज्ञानेश्वर माऊली या संजीवन समाधीमध्ये स्थिर झाले. हा सोहळा फारच विलक्षण आहे. तो सोहळा अनेक संतांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवला. संत नामदेवरायांनी त्याचं वर्णन केलं. अंतरीचा उमाळा सगळा दाटलेला असताना या संतांनी आपल्या माऊलीला निरोप दिला. ते चित्रीकरण करताना आम्हा सर्वांच्या डोळ्यात वारंवार अश्रू उभे राहत होते. कैवल्याची ती मूर्ती आपला सोडून चालली होती. पण आमचा सगळ्यांचा असा विश्वास आहे की आपले ज्ञानेश्वर माऊली हे कुठेही गेलेले नाहीत. ते आजही चैतन्य स्वरूप त्या आळंदीमध्ये वास करतात आणि सातत्याने आपल्या बरोबर आहेत. म्हणून महाराष्ट्र टिकून आहे. तर आता हा समाधी सोहळा अनुभवूया या स्वर्गीय गायकांच्या स्वरातून. आणि त्या अनुभवानंतर आपण या कार्यक्रमाच्या संपूर्तीकडे जाणार आहोत. तर मी विनंती करतो की आपण हा समाधी सोहळा अनुभवूया.
सर्वांना विनंती करतो कृपया स्थानापन्न व्हावं. अजय पुरकर आणि अवधूत गांधी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर थांबावं. आपण जिथे आता कार्यक्रम करतो आहोत हे माझं माहेर आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक. आणि आज आपल्याबरोबर माननीय रणजित सावरकर उपस्थित आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू. मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो. मंडळी, सोहळा अर्धवट राहून जाईल. रणजित सर. या चित्रपटाच्या प्रदर्शित करण्याकडे आम्ही सगळे चाललो आहोत. अनेक वर्ष पाहिलेलं, उराशी सांभाळलेलं स्वप्न माऊलींनी, मुक्ताईंनी, निवृत्तीनाथांनी पूर्ण केलं. या मुक्ताईनं आणि तिच्या भावंडांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया भरून मांगल्य निर्माण केलं. त्या दोघांना आपण 2 प्रसंगांमध्ये पाहिलं, पण अजून 2 जण आहेत बरं, राहिलेत माझे लाडके, सूरज पारसनीस आणि अक्षय केळकर. कृपया पटकन मंचावर या, मला तुमची ओळख करून द्यायची. सूरजने संत सोपान काकांची भूमिका साकारलेली आहे आणि अक्षय केळकर आमचा सगळ्यांचा निवृत्ती दादा आहे, निवृत्तीनाथ दादा, गुरुदादा. मंडळी, मी नेहा आणि तेजस या दोघांनाही मंचावर आमंत्रित करतो. माऊली या भावंडांनी नेमकं काय केलं तर आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया भरला आणि मांगल्य निर्माण केलं, पावित्र्य निर्माण केलं. त्यांच्या गोड वाङ्मयाची आणि माणूस धर्माच्या शिकवणुकीची साखर समाज जीवनाच्या खरपूस साईवर विखुरली गेली आणि म्हणून आजही आपलं जीवन गोड होतंय बरं का माऊली. हा समारंभ संपूर्तीकडे नेताना माननीय सुरेशजी वाडकर, माननीय अनिल थडानी सर, सनी बक्षी सर, माझे गुरु प्राध्यापक शामराव जोशी, सगळे सहकलाकार, वेळात वेळ काढून आलेले माझे गायक गुरुजन, या समारंभासाठी राबणारी गणेश कारकोटे यांची मीडिया वनची टीम, मी मगाशी म्हटलं तसं माझं माहेर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, त्याचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू भगिनी, आणि जर कोणाचं नामोल्लेख राहिला असेल तर तो जाणीवपूर्वक नाही, काम या सगळ्या ओघामध्ये राहून गेला असेल. आमच्या सोशल मीडिया टीमचे आनंद मुरुगकर सर, या सगळ्यांचे इथे असलेल्यांचे नसलेल्यांचे, ज्यांनी कोणी म्हणून हा चित्रपट, हा संगीत सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला, त्यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. विशेषतः सुरेशजींचे, की अगदी शॉर्ट नोटीस हा विषय शब्द वापरतोय, क्षमा करा, अमृतातही पैजा जिंके अशी आपली मराठी भाषा आहे. तर या अतिशय छोट्या सूचनेवरती ते आशीर्वाद द्यायला इथे उपस्थित राहिले. कोणाकोणाचं म्हणून उतराई व्हायचं, कशाला उतराई व्हायचं, हे ऋण असंच टिकवावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळं इथेच आपण थांबूया, पण थांबताना
माऊलींनीच विश्वाच्या शांतीसाठी, विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितलं आहे ते पसायदान विला शिंदे यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत आणि पाहणार सुद्धा आहोत. आजचा हा सोहळा त्या पसायदानाने त्याची संपूर्ती आणि सांगता होणार आहे. आणि 18 एप्रिलला आपण सगळेजण तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात भेटणार आहोत. या सगळ्या माध्यमकर्मींच्या माध्यमातून आता जे लाईव्ह सुरू आहे त्यातून पण मी आवाहन करतो की आपण सगळे आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये रामकृष्ण हरीचा गजर नक्की करणार आहोत. बोला पुंडलिक वरदे. बघा बरं, इथेच आवाज पडलाय. परत एकदा छान आपण म्हणायचंय, पुंडलिक वरदे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की, छत्रपती शिवाजी महाराज की.